आपण पाहतो ही छत्रपती संभाजीनगर मधली दृश्य आपण काही वेळापूर्वीच बघितलं होतं। या ठिकाणी हायकोर्टाच्या टायपिंग परीक्षेमध्ये जो गोंधळ उडाला होता त्या आंदोलकांनी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आंदोलन सुरू केलं होतं। परीक्षा वेळेवरती सुरू न होणं, फॉन्ट छोटे असणं, व्यवस्थित कीबोर्ड न पुरवणं अशा अनेक तक्रारी या ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी आणि आंदोलकांनी केल्या होत्या। आंदोलकांनी म्हटलं होतं की ही परीक्षा केंद्रावरती न घेता थेट कोर्टामध्ये घेतली जावी आणि याच आंदोलकांची भेट घेण्यासाठी आता कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके दाखल झाले। छत्रपती संभाजीनगर मधील या विद्यार्थ्यांची ते चर्चा करणार आहेत आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ते दाखल झाले। त्याचीच ही थेट दृश्य आपण साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकताय। हायकोर्टाच्या टायपिंग परीक्षेमध्ये मोठा गोंधळ उडाला होता आणि सेंटर करणं व्यवस्थित सुविधा न पुरवल्याचा आरोप या ठिकाणच्या परीक्षार्थींनी केला होता आणि त्यांनी आंदोलन देखील केलं होतं। याच आंदोलनकर्त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके संभाजीनगर या ठिकाणच्या आंदोलनस्थळी दाखल झालेत आणि ते विद्यार्थ्यांची चर्चा करतात। त्याचीच ही थेट दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकता। जे लोक हे कोणी रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आम्हाला ते सांगितली दादा आम्ही ना हे बघा तुम्ही दाखवू तुम्ही हे बघा 20% सारखे यायचे टेस्ट द्यायचे तेव्हा आणि इथे डाक आम्हाला फेल दाखवते। इथं तुम्ही विचारा कोणाला पण किती मुलं फेल झाले आजच्या परीक्षेत सर्व